नमस्कार, मी अमोल मोरे आणि आपण पाहत आहात बीज डंका। जागतिक स्तरावर अस्थिरता वाढत असताना भारताने ऊर्जा, विमान वाहतूक, लॉजिस्टिक क्षेत्रात घेतलेले निर्णय अत्यंत महत्त्वाचे आहेत। पश्चिम आशियातील वाढता संघर्ष, तेलाच्या किमतीतील उसळी, LPG पुरवठ्यावरील ताण आणि उद्योगांवरील परिणाम या सगळ्या पार्श्वभूमीवर भारताने बहुआयामी धोरण हे स्वीकारले आहे। या सर्व घडामोडी केवळ स्वतंत्र बातम्या नसून एकमेकांशी जोडलेले व्यापक आर्थिक अशी कथा सांगत आहे। याच मालिकेची सुरुवात होते मंगळुरू बंदरावर आलेल्या एका महत्त्वाच्या जहाजापासून। मंगळुरू बंदरावर अमेरिकेतून LPG घेऊन आलेले पिक्सीस पायोनियर या मालवाहू जहाजाच्या आगमनाने भारताच्या ऊर्जा सुरक्षेला मोठा दिलासा मिळाला आहे। सिंगापूर ध्वजांकित हे जहाज रविवारी न्यू मंगळुरू बंदरावर दाखल झाले। टेक्सासमधून मोठ्या प्रमाणात LPG घेऊन आलेले हे जहाज केवळ पुरवठा नाही तर धोरणात्मक बदलाचे प्रतीक आहे। या जहाजातून हजारो टन LPG भारतात पोहोचला आहे। यामुळे देशातील इंधन साठा मजबूत होण्यास मदत होणार आहे। सध्याच्या परिस्थितीत हे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण पश्चिम आशियातील संघर्ष यामुळे पारंपरिक पुरवठा साखळीवर ताण निर्माण झाला आहे। होर्मुझ समुद्रधुनीत वाढलेला तणाव ही भारतासाठी मोठी चिंता आहे। जगातील मोठ्या प्रमाणावर तेल आणि गॅस वाहतूक याच मार्गाने होतो, त्यामुळे या मार्गातील अडथळा थेट परिणाम भारतावर करत असतो। अशावेळी अमेरिकेसारख्या पर्यायी स्रोताकडून आयात वाढवणे हा योग्य निर्णय मानला जात आहे। यापूर्वी ॲक्वा टायटन जहाज रशियन कच्चे तेल घेऊन मंगळुरूला आले होते। त्याचप्रमाणे भारतीय टँकर शिवालिक आणि नंदादेवी यांनी देखील गुजरातमध्ये महत्त्वाचा पुरवठा केला होता। या सर्व हालचाली एकाच दिशेने सूचित करतात, भारत आता ऊर्जा आयातीचे स्रोत विविध करत आहे। तज्ज्ञांच्या मते ऊर्जा सुरक्षेसाठी हा दीर्घकालीन उपाय आहे। मध्य पूर्वेवरील अवलंबित्व कमी करणे हे भारताचे प्रमुख उद्दिष्ट आहे। यामुळे भविष्यातील संकटाचा परिणाम हा कमी होणार आहे। केंद्र सरकारने काही महत्त्वाचे निर्णय या प्रकरणी घेतले आहे। आयात शुल्कात सवलती देण्यात आल्या आहेत। बंदर आणि रिफायनरी नेटवर्क अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात आला आहे। एकूणच पिक्सीस पायोनियर चे आगमन हे एका नव्या ऊर्जा धोरणाची सुरुवात आहे। आता या ऊर्जा पुरवठ्याशी संबंधित आणखी एक महत्त्वाची घडामोड पाहूया। पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे भारतात LPG संकट निर्माण झाले होते। देशाच्या सुमारे 60% गरजा आयातीवर अवलंबून आहेत। त्यामुळे पुरवठा विस्कळीत झाला तर देशावर ताण हा पडतो। याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला। व्यावसायिक LPG पुरवठा वाढवण्यास मंजुरी देण्यात आली आहे। राज्यांसाठी कमर्शियल LPG वाटप 20% वाढवून 50% ते नेण्यात आलं आहे। ही वाढ देशांतर्गत उत्पादन वाढल्यामुळे शक्य झाली आहे। सरकारने रिफायनरींना उत्पादन वाढवण्याचे आदेश दिले होते, त्याचा सकारात्मक परिणाम आता दिसू लागला आहे। यापूर्वीची परिस्थिती ही गंभीर होती। हॉटेल, रेस्टॉरंट आणि उद्योगांसाठी LPGचा पुरवठा कमी करण्यात आला होता। घरगुती वापराला प्राधान्य देण्यात आले होते। मात्र आता परिस्थिती सुधारत असल्याने टप्प्याटप्प्याने ह्या सवलती दिल्या जात आहे। या निर्णयामुळे अनेक क्षेत्रांना दिलासा मिळाला आहे। हॉटेल उद्योग, फूड प्रोसेसिंग युनिट्स, कॅन्टीन आणि कम्युनिटी किचन्स यांना मोठा फायदा या निर्णयामुळे होणार आहे। स्थलांतरित कामगारांसाठी देखील 5 किलो सिलेंडर उपलब्धतेला प्राधान्य हे देण्यात आलं आहे। सरकारने काही अटी देखील या प्रकरणी लागू केल्या आहेत। व्यावसायिक ग्राहकांनी नोंदणी करणे आवश्यक आहे, तसेच शक्य असल्यास PNG कनेक्शन घ्यावे लागणार आहे। यामुळे LPG वरील दबाव हा कमी करण्याचा प्रयत्न करत आहे। दरम्यान काळा बाजार रोखण्यासाठी कडक कारवाई ही सुरू आहे। देशभरात छापे टाकले जात आहे। हजारो सिलेंडर जप्त करण्यात आले आहे। पुरवठ्यावर देखरेख ही वाढवण्यात आली आहे। ही सर्व पावले दर्शवतात की सरकार या संकटाला तातडीने प्रतिसाद देत आहे। आता ऊर्जा क्षेत्रातील आणखी एक महत्त्वाचा मुद्दा समजून घेऊया। पश्चिम आशियातील संघर्षामुळे जागतिक तेल बाजारात मोठी अस्थिरता निर्माण झाली आहे। कच्च्या तेलाच्या किमती या $100 पुढे गेल्या आहेत। काही वेळा त्या $110 पर्यंत पोहोचल्या होत्या। ब्रेंट क्रूड हा सुमारे $108 आसपास स्थिरावला आहे। अमेरिकन क्रूड $95 ते $96 इतक्या दरम्यान व्यवहार करत आहे। मात्र ही स्थिरता तात्पुरती मानली जात आहे। या वाढीमागे प्रमुख कारण म्हणजे होर्मुझ समुद्रधुनीतील वाढलेला तणाव। जगातील सुमारे 20% तेल हे या मार्गाने वाहतूक होते। यामुळे या मार्गातील अडथळ्यांचा मोठा परिणाम जगभर पाहायला मिळतो। सौदी अरेबिया, कतार आणि इतर देशातील प्रकल्पावर हल्ले झाले आहेत। यामुळे उत्पादन हे घटले आहे। पुरवठा कमी झाला आहे। यामुळे किमती या वाढल्या आहेत। आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेच्या मते ही परिस्थिती गंभीर आहे। 1970च्या तेल संकटानंतरची ही मोठी अडचण मानली जात आहे। तेलाच्या किमती वाढल्याने अनेक उद्योगावर परिणाम हा झाला आहे।
खतं, रसायनं, प्लास्टिक आणि औषध उद्योगावर दबाव हा वाढला आहे. खतांच्या किमती 30 ते 40% वाढल्या आहेत. याचा परिणाम शेती उद्योगावर देखील झाला आहे. अन्न उत्पादनावर देखील याचा परिणाम होऊ शकतो. यामुळे महागाई वाढण्याचा धोका हा निर्माण झाला आहे. अनेक देशांनी ऊर्जा बचतीचे उपाय हे सुरू केले आहेत. काही सरकारनी कर सवलतींचा विचार हा केला आहे. तज्ज्ञांचा अंदाज आहे की संघर्ष वाढल्यास तेल हे $150 ते $170 इतके जाऊ शकते. यामुळे जागतिक मंदीचा धोका देखील निर्माण होऊ शकतो. ही परिस्थिती भारतासाठी आव्हानात्मक आहे. आता या वाढत्या खर्चाचा परिणाम एका महत्त्वाच्या क्षेत्रावर कसा झाला ते पाहूया. भारताच्या विमान उद्योगात मोठा बदल हा करण्यात आला आहे. सरकारने विमान तिकीट दरावरील मर्यादा ही हटवली आहे. हा निर्णय 22 मार्च 2026 रोजी जाहीर करण्यात आला. इंधन खर्च वाढल्यामुळे विमान कंपन्यांवरील ताण हा वाढला आहे. यामुळे हा निर्णय आवश्यक मानला गेला होता. आतापर्यंत सरकारने या दरावर नियंत्रण ठेवले होते. प्रवाशांच्या हितासाठी ही मर्यादा आखण्यात आली होती. मात्र सध्याची परिस्थिती लक्षात घेता कंपन्यांना स्वातंत्र्य हे देण्यात आले आहे. आता तिकीट दर मागणी आणि पुरवठा यावर आधारित असतील. जास्त मागणीच्या काळात दर वाढतील, कमी मागणीच्या काळात दर कमी होऊ शकतात. या निर्णयामुळे विमान कंपन्यांना दिलासा मिळाला आहे. त्यांना आर्थिक ताणातून बाहेर पडता येईल आणि नवीन मार्ग सुरू करण्याची संधी मिळेल. मात्र प्रवाशांवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. सणासुदीच्या काळात तिकीट महाग होऊ शकते आणि त्यामुळे आधी नियोजन करणे आवश्यक ठरेल. हा निर्णय बाजारपेठेच्या दिशेने मोठे पाऊल हा मानले जात आहे. आता पायाभूत विकासाच्या दिशेने भारताची वाटचाल पाहूया. विदर्भातील मिहान प्रकल्पात मोठी गुंतवणूक ही होणार आहे. नागपूरमध्ये मल्टी लॉजिस्टिक पार्क उभारले जाणार आहे. सुमारे 200 कोटीचा हा प्रकल्प आहे. 19.92 एकर क्षेत्रावर हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. वेअरहाऊसिंग, कोल्ड स्टोरेज आणि ई-कॉमर्स सुविधा या ठिकाणी उपलब्ध असतील. या प्रकल्पाची खासियत म्हणजे 3-in-1 कनेक्टिव्हिटी. रस्ता, रेल्वे आणि हवाई मार्ग एकत्र जोडले जाणार आहे. यामुळे मालवाहतूक सुलभ होणार आहे. नागपूरचे भौगोलिक स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. येथून 1000 किमी परिसरात देशातील 50% लोकसंख्या येते. यामुळे वितरण सेवा ही जलद होईल. माल वितरणाचा वेळ 20 ते 30% कमी होऊ शकतो. लॉजिस्टिक खर्चात 10 ते 15% घट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या भारताचा लॉजिस्टिक खर्च GDPच्या 13 ते 14% इतका आहे. विकसित देशांमध्ये हा खर्च 8 ते 9% इतका असतो. हा फरक कमी करण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे. रोजगाराच्या दृष्टीने देखील हा प्रकल्प महत्त्वाचा आहे. 500 ते 10,000 रोजगार निर्माण करण्याची क्षमता या प्रकल्पामध्ये असल्याचं सांगत आहे. सध्या मिहान परिसरात 90 पेक्षा जास्त कंपन्या आहेत. या ठिकाणी 1.25 लाख रोजगार आधीच निर्माण झाले आहेत. हा प्रकल्प त्या आकड्यात वाढ करू शकतो. ई-कॉमर्स क्षेत्रात झपाट्याने वाढ होत आहे. ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट सारख्या कंपन्यांसाठी हा हब महत्त्वाचा ठरणार आहे. गतिशक्ती योजनेअंतर्गत देशभरात लॉजिस्टिक पार्क हे उभारले जात आहे. मिहान त्यात महत्त्वाची भूमिका बजावेल. अर्थात काही आव्हाने देखील आहेत. जमीन संपादन, पर्यावरणीय मंजुरी आणि वेळेवर काम पूर्ण करणे महत्त्वाचे आहे. तरीही हा प्रकल्प विदर्भाच्या विकासासाठी निर्णायक ठरणार आहे. या सर्व घडामोडी एकत्र पाहिले तर स्पष्ट चित्र दिसते. जागतिक तणाव वाढत असताना भारताने केवळ प्रतिक्रिया दिलेली नाही तर सक्रियपणे धोरणात्मक बदल हे केले आहेत. ऊर्जा आयातीचे विविधीकरण, LPG पुरवठ्याचे व्यवस्थापन, तेल दरवाढीचा सामना आणि विमान उद्योगातील उदारीकरण आणि लॉजिस्टिक पायाभूत सुविधा मजबूत करणं हे सर्व पावले एकाच दिशेने जात आहेत. भारत हा केवळ परिस्थितीचा बळी राहिलेला नाही, तो परिस्थितीला उत्तर देणारा, पर्याय शोधणारा आणि दीर्घकालीन स्थैर्य साधणारा देश म्हणून समोर येत आहे. आगामी काळात परिस्थिती अधिक गुंतागुंतीची होऊ शकते. मात्र अशा वेळी हे घेतलेले निर्णय भारताच्या अर्थव्यवस्थेला मजबूत आधार देणारे ठरतील. ऊर्जा सुरक्षितता, औद्योगिक वाढ आणि पायाभूत विकास यांचा समन्वय हा देशाला पुढील दशकात अधिक सक्षम बनवेल. आजचं बिझनेस अपडेट तुम्हाला कसे वाटले हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि बीज दंका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.